नमस्कार. अनिकाज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मस्त शिजवलेल्या वाटाण्याच्या शेंगा तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये असा रस्सा पण ठेवलेला आहे आणि ह्याला भरपूर शिजवायचं म्हणजे याची वरची सालसुद्धा आपण खाऊ शकतो. असे ह्या टेस्टी वाटाण्याच्या शेंगा अशी ही आपण सालसुद्धा खाऊ शकतो. याची वरची सालसुद्धा खूप छान टेस्टी लागते. आणि ह्या ज्या रस्स्यामध्ये दाणे निघालेले असतात त्या ह्या रस्स्यासोबत दाणे खाल्ल्यानंतर हे दाणे आणि हा रस्सा याची कॉम्बिनेशन खूप छान टेस्टी लागते. अशा ह्या टेस्टी वाटाण्याच्या शेंगा. ह्या वाटाण्याच्या शेंगा आहे छान हिरव्या कलरच्या आणि गोड अशा शेंगा आहे. याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी एखादा चमचा तेल घालणार आहे आणि ह्या तेलामध्ये मोहरी घालायची आहे. आता मोहरी तडतडायला लागली आहे. त्याच्यामध्ये एक चमचा लसूण आणि जिरे कुटून घेतले आहे हे आपण घालून घेऊ. त्याला थोडंसं आपण गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. नंतर ह्या शेंगा आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे ह्या शेंगा याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे. नंतर याला आपण झाकण लावून 1-2 मिनिट ठेवायचं. नंतर याचं आपण झाकण उघडून थोडंसं खालीवर करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊ. पाव चमचा धना पावडर, अगदी थोडंसं काळा मसाला घालून घेत आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि थोडंसं तिखट, तुम्हाला तिखट जर जास्ती आवडत असेल तर जास्ती घालू शकता. नंतर 1 चमचा याच्यात साखर घालून घेत आहे. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे. नंतर याला आपण 5 ते 7 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे. हे शिजले का आपण चेक करू. आता या शेंगा अशा फुटायला लागलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी कमी झालं आहे तर मी थोडंसं आणखी 1 पाव ग्लास मी पाणी घालणार आहे आणि परत ह्याला आपण झाकण लावून शिजू द्यायचं आहे. या शेंगा शिजल्या का आपण चेक करू. ही वरची सालसुद्धा छान शिजली पाहिजे म्हणजे ही सालसुद्धा आपण खातो तेव्हा खूप छान टेस्टी लागते. ही शेंगा छान शिजलेले आहे. आपण आता हे सर्व करायला घेऊ. याच्यामध्ये रस्सा पाहिजे, रस्स्यामुळे खूप छान टेस्ट येते. अशा या टेस्टी शेंगा तयार आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि ही डिश जर आवडली तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते ते दाबा म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. बाय, टेक केअर.